हम येवला तालुक्यामध्ये आम्हाला तालुका अध्यक्ष उद्दी शब्द श्रद्धांजलि पर 2 शब्द बोले आवश्यक फक्त रिक्वेस्ट सांभाळलो उपस्थित सर्व शोकाकुल मी मराठी बोलतो याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा जो आमचे पिताश्री काकाश्री मिठा रामजी राठोड यांचा शेवटचा दिस गोड झाला तो तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने मी येवल्यातून आलोय नाशिक मधून आलोय मिठा रामजी राठोड साहेब यांनी निव्वळ आणि निखळ लातूर जिल्ह्यात नाही पेरलं त्याची बीज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवली मी येवल्यातून आलोय शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे आणि जिल्हा नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या वतीने मी आलोय संदीप प्रदीप आणि मनोज पैकी मनोजने येवल्यात सेवा केली 5-7 वर्ष जे संस्कार आमच्या काकासांनी मनोजवर केले त्या संस्काराची छोटीशी चुणूक आम्हाला 5-7 वर्षामध्ये पाहायला मिळाली मनोजच्या साक्षीने आणि रूपाने मनोजने आमच्या येवला तालुक्यात शिक्षक या पदावर काम करताना जे विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थी घडवत असताना जे शिक्षक मित्र जोपासले ते त्यांच्या वडिलांच्या संस्कारातून जे प्रेम सगळ्यांप्रती व्यक्त केलं हा आदरणीय काकाश्रींचा रूपाने आमच्या नाशिक जिल्ह्याला मिळालेला प्रेरणा स्रोत आम्ही मध्यंतरी भेटलो काकाश्रींशी आमच्या काकाश्री जेव्हा मुंबईला जायचे येताना मनोज येवल्यात असल्याने येवल्यात यायचे तिथं भेट व्हायची आणि त्यांनी जे संस्कार त्यांचे विचार त्या येवल्यातून जाताना येताना मनोजच्या रूपाने जाता येताना आम्हाला ऐकायला मिळाले आणि म्हणून त्यांच्या शेवटच्या दिवसाला साक्षीदार आपण व्हावं म्हणून ती तळमळ आम्हाला वाटली जाणवली शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण पोहोचलो पाहिजे त्यांचे कारण त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचलेले होते आणि म्हणून मी सांगतो की त्यांचं कार्य एकट्या लातूर जिल्ह्यात नसताना महाराष्ट्रातल्या बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी त्यांचं कर्तृत्व निर्माण केलं समाजाप्रती आणि अवघ्या बांधवांप्रती त्यांनी जे प्रेम दिलंय ते आपण तो वारसा आपण घेऊन पुढे चला त्यांचे विचार घेऊन आपण पुढे चला एकजुटीने संघटित होऊन आपण कुणाचं तरी समाजाला देणं लागतो या भावनेतून स्वार्थ सोडून जगासाठी काम करा स्वार्थ तर करा पण जगासाठी दुसऱ्याचं देणं लागतो आपण दुसऱ्यासाठी पण थोडंफार काम केलं पाहिजे हा विचार आमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला तोच विचार पुन्हा ते गेल्यानंतरही तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आलोय काकाश्रींना नाशिक जिल्हा शिक्षक संघटनेतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद